लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पुण्यातील पाठलाग करून खुनाचा प्रयत्नातील फरार आरोपी पकडला. गुन्हे शाखा अंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी. बातमी नाशिक येथून. नाशिकच्या पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापतीचे 2 गुन्हे दाखल असलेल्या फरार आरोपीला जवळपास वर्षभराच्या शोधानंतर गुन्हे शाखा अंबड युनिटच्या पथकाने पुण्यात नाट्यमय पाठलाग करून ताब्यात घेतले. आरोपी रोहिदास वामनराव आहेर, वय 25 वर्ष, राहणार नवनाथ नगर, पंचवटी, हा गेल्या वर्षभरापासून स्वतःचे अस्तित्व लपवत हर्सूल व नंतर पुण्यात राहत होता. 21 ऑगस्ट 2024 रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत म्हसोबा मंदिराजवळ फिर्यादी आकाश परदेशी यांना मोबाईल मागण्याच्या कारणावरून चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. तसेच 2 ऑक्टोबर 2024 रोजी पंचवटी येथे अनिल चव्हाण यांना कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्ती रिक्षात टाकून दोन्ही पायांवर धारदार हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जखमी अवस्थेत त्यांना अंबिकानगर झोपडपट्टीजवळ फेकून देण्यात आले होते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान आरोपी पुण्यात फ्लिपकार्ट कंपनीत नोकरी करत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथक पुणे येथे रवाना झाले. अमनोरा मॉल, हडपसर रोड परिसरात आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेऊन त्याच्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करण्यात आला आणि अखेर अतिशय शिताफीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीस पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, पोलीस नाईक भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे यांचे विशेष योगदान राहिले. ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.